आला असाल तर आपण रिपोर्ट करा. गोलंदाज मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. एक वाईडिश लॉंग ऑफला, एक डीप मिड विकेटला. बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आतमध्ये. शॉट थर्डमॅनला, पॉइंटला, कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला. पहिलाच बॉल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्तनं सुरुवात झाली आहे डावाला. टीम आरडी ओळी विपक्ष टीम जय हनुमान सरवली बी. पुन्हा एकदा सज्ज झालाय मयूर म्हात्रे. सूरज आहेत इनफिल्डच्या वरनं, डोक्यावरनं बॉल सीमारेषा पार. येतोय हा चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सूरज म्हात्रेच्या बॅटमधनं चौकार. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगला खेळ सूरजचा राहिला होता. एक षटकार ठोकला त्यानंतर तो बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये चौकार आलाय. बघा मोठा प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. नक्कीच बारामतीहून सूरज चव्हाण यांच्याकडून जॉन्टी जोशीसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस काय घडलंय. डायरेक्ट हिटची गरज आहे. विकेट धोक्यामध्ये होती. नक्कीच बिग बॉस मराठी सीझनचा विनर सूरज चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा आल्या जॉन्टी जोशीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. मयूर म्हात्रे पुढचा बॉल. अतुल आहेत स्ट्रायकिंग एंडला. अगदी लोअर फुलटॉस होता, परंतु त्याचा समाचार घेता आलेला नाहीये. लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सचिन होते त्या ठिकाणी. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. नक्कीच ओळीसाठी सुवर्ण संधी आहे. माजी सरपंच यतीशजी म्हात्रे यांच्याकडनं सुवर्ण संधी असेल. चौकार किंवा षटकार हॅट्रिक ठोकता तर तब्बल 1,500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा गरज होती. वारंवार संधी मिळतात, परंतु त्या संधीचा फायदा घेता येत नाही या टीम सरवली संघाच्या क्षेत्ररक्षकांना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळतात. कुठे ना कुठे धावा रोखल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच कालपासून विचार करत होतो की दिवस छोटा आहे म्हणजे काय, तर आता 4 वाजलेत आणि सूर्यदेव लपलाय देखील, म्हणजे दिवस संपायला सुरुवात झाली आहे. काळोख पडतोय. फ्लड लाईट्स लवकर ऑन होतील का. जनरेटर देखील आलाय. नाही रे दादा, ती सोड्याची गाडी आहे, जनरेटर नाही आहे. मागे आहे. 6 नंतर चालू केल्या जातील. गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पाटील मागच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये समोर अतुल असतील. अतुल अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली कामगिरी सातत्याने त्याची देखील पाहायला मिळत आली आहे. पुन्हा सज्ज झाला.
यावेळेस बघा आडव्या बॅटनं खेळण्याचा वारंवार प्रयत्न. या अगोदरचा बॉल अतुल जेव्हा फेस करत होता तेव्हा लोअर फुल टॉस होता, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली होती. यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. विशाल पाटील पुढचा बॉल. हा चेंडू मिसरामिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक नाही आहे. अतुलची विकेट धोक्यामध्ये होती आणि विकेट मिळाली आहे विशालला. पहिला धक्का लागतोय टीम आरडी ओवळी संघाला. अतुल बॅक टू द आउट. न्यू बॅटर प्रितेश पाटील आलेत. नक्की चर्चा जॉन्टी जोशीची चालू आहे. त्यांनी त्याची विकेट सांभाळून ठेवली आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस बघा मिसटायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज जातोय आणि कोणती मिस्टेक नाहीये. प्रितेश ज्या पावलांनी आला त्याच पावलांनी माघारी. बॅक टू बॅक दुसरा धक्का आरडी ओवळी संघाला. तू चल में आया. जोशी ज्याच्या येण्याची वाट बघत होते सर्व प्रेक्षक, तो आता बॅटिंग करण्यासाठी आला. फॅन फॉलोविंग जॉन्टीची देखील भरपूर आहे. अनेक सारे मेसेजेस आम्हाला येतात, जॉन्टीसाठी शुभेच्छा येतात. विशाल पाटील लॉन हॅट्रिक, हॅट्रिक कंप्लीट करेल का? गोलंदाज सज्ज. यावेळेस बघा ऑन हॅट्रिक. चेंडू हवेत, मोनिश पाटील आल्यात. बॉल अडवला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. विकेट धोक्यामध्ये होती, हॅट्रिकची संधी देखील होती, परंतु मोनिश पाटील चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. हरकत नाही, संधी प्राप्त केली. विशालनं संधी मिळवली होती. जॉन्टीची विकेट, महत्वाची विकेट, अगदी धोक्यामध्ये होती. धावफलक दुहेरी धावेनं 11 वरती. अकरा धावा धावफलकावरती. विशाल पाटील सज्ज झालात. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शफल झाला. हा फटका देखील चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत, भरपूर सारे प्राइजेस लावले जात आहेत. आमचे धुमाळ सर त्यामध्येच व्यस्त आहेत, त्यांना अनेक कॉल येत आहेत. गोलंदाज सज्ज. आखूड टप्पाचा बॉल आहे. काय घडलंय? नक्कीच जॉन्टी स्ट्राइक साठी तडफडतोय. धावफलकावरती धावा 12. 12 रन ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. दरम्यान मोठोलगावचे युवा उद्योजक कुणाल भामरे यांच्याकडून जॉन्टी जोशीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि मागील षटकामध्ये नक्कीच आपण बघितलं तर थेट बारामती इथून सुरज चव्हाणने देखील जॉन्टी जोशीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धावफलकावरती धावा स्थिर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा, 6ची सरासरी गाठली. कुठे ना कुठे आरडी ओवळी संघाचा उल्लेख करेन. पहिल्या मॅच मध्ये 35 धावा बनवल्या होत्या, 35 धावा डिफेंड केल्या होत्या.
परंतु या मॅच मध्ये समोर सरवली सारखा संघ बॅटिंग लाईनअप मजबूत आहे, त्यांच्या समोर निदान 50+ तरी जाणं गरजेचं आहे. आता ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जॉन्टी जोशी आणि सूरज म्हात्रे ही जोडी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रणय भोईर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये विनंती असेल वेळ थोडासा कमी खर्च करा. टीम मुठवल आणि टीम जयदुर्गा सुरई बी संघ जर आपण उपस्थित असाल तर आपण कृपया संपर्क साधायचा आहे. गोलंदाज सज्ज प्रणय भोईर, समोर जॉन्टी. काय जबरदस्त बॉल आहे, पूर्णपणे यॉक केलं बॅटरला. अगदी बॅटर देखील कौतुक करेल का काय बॉल टाकलाय यार. जबरदस्त चेंडू, चांगला टप्पा आहे, चांगला टप्पा आहे. जॉन्टीला काहीतरी करावं लागणार आहे, अस्त्र आता बाहेर काढावं लागणार आहे. गोलंदाज सज्ज झाला, पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड अ मिस. आणखीन एक डॉट बॉल. काय घडतं या मॅच मध्ये, धावा येत नाहीयेत टीम आरडी ओवळी संघासाठी. प्रयत्न केले जातात परंतु सिंगल डबल सुद्धा येत नाहीयेत. हा एक मोठा प्रश्न टीम आरडी ओवळी संघासाठी आहे. प्रणय भोईर, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती, चांगलं काम जॉन्टीनं केलं. सूरजला स्ट्राईक वरती आणलाय. सूरजच्या बॅटमध्ये एक चौकार नक्कीच पाहायला मिळालाय. धावफलक एका धावेनं 13 या अंकावरती. 30 रन ऑन अ बोर्ड, 13 रन. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. आखूड टपाचा बॉल हुक केलाय, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणती मिस्टेक होणार नाही. सूरजला देखील मैदान सोडावं लागेल. लागतो आणखीन एक धक्का टीम आरडी ओवळी संघाला. सूरज बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर चिराग म्हात्रे आल्यात. यावेळेस लॉफ्टेड फटका, चेंडू हवेत, मोनिश पाटील चेंडू खाली, कोणती मिस्टेक तो करणार नाहीये. आणि विकेटचं बदन, आणखीन एक धक्का आरडी ओवळी संघाला. बॅक टू बॅक हा दुसरा. धावफलकावरती धावा असतील 13 रन. मुठोलगावचे उद्योगपती कुणाल भामरे यांच्याकडून जॉन्टी जोशीसाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकांची हॅट्रिक केली तर तब्बल 2000 रुपये आणि चौकड्यांची हॅट्रिक केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. ऑन अ हॅट्रिक प्रणय भोईर, न्यू बॅटर करण माळी आल्यात. हॅट्रिक वरती होता, एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली जाईल. जॉन्टी स्ट्राईक एंडला राहण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु 2 धावा या चेंडूवरती. तिसरीचा प्रयत्न होणार नाही कारण बॅट्समन भरपूर लांब निघून गेले. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 15.
येथून कुठून ना कुठून 15 ते 20 धावा तरी आणाव्या लागतील शेवटच्या षटकामध्ये, कारण 30-35 धावा डिफेंड केलेल्या आहेत. परंतु सध्या भरपूर खराब स्थितीमध्ये टीम आरडी ओळी बॅकफूटवरती नेऊन ठेवलाय. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे टीम सरवली बी संघाचा, परंतु जॉन्टी जोशी अजून देखील खेळपट्टीवरती आहे. त्यालाच काहीतरी कारनामा करावा लागणार आहे. 2 किंवा 3 मोठे फटके येथून येणं फार गरजेचं आहे. जॉन्टीला माइंडमध्ये हेच ठेवायचं आहे की 30+ कुठे ना कुठे न्यायचं आहे आपल्या संघाला, जेणेकरून गोलंदाज डिफेंड करतील. गोलंदाज गौरव चौधरी शेवटचं अंतिम षटक घेऊन आला. समोर जॉन्टिया. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं फटका हा देखील चांगला. लॉंगनला खेळाडू आहेत. दुसऱ्या धाबेचा अटेम्प्ट. तिसऱ्या अंपायरची मागणी केली जाते. सॉफ्ट सिग्नल अंपायर. येस आउट आहे. बॅट्समन आउट असेल. OUT. न्यू बॅटर विराज म्हात्रे. हा प्रश्न सर्वांनाच आहे. विराज म्हात्रे अजून देखील डगआउट मध्ये काय करत होते? यावेळेस आडव्या बॅटनं फटका हा चांगला आहे. मिड विकेटला एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा कंप्लीट. 2 धाब्यांना धाव फलक. 18 वरती 18 झाल्यात. एखाद 2 मोठा फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. काय घडलं? लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेनं धाव फलक 19 वरती. 19 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. गोलंदाज जातोय परंतु बॉल अडवू शकणार नाही. 2 धाबा दरम्यान बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकेल. 21. गौरव चौधरी जॉन्टी जोशीसाठी पुढचा बॉल. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धाब्यानं धाव फलक. 22. 22 धाबा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विराज म्हात्रे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. एक मोठा फटका तो खेळू शकतो या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आणि गरज देखील आहे टीम ओळी संघाला. एखाद मोठा फटका.
गौरव चौधरी सज्ज झाला. विराटसाठी पुढचा बॉल स्विच हिट केलाय. फटका हा देखील मिस टायमिंग. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, मिस्टेक केली आहे, झेल ड्रॉप झाली आहे, परंतु एक सिंगल या चेंडूवरती. धावफलक 23-23 धावा. शेवटचा अंतिम बॉल. टीम मुठवळ आणि टीम जयदुर्गा सुरई ब संघ रिपोर्ट करायचा आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस काय घडलंय? निर्धाव चेंडू, डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनलात, त्या म्हणजे 23-23 बनलात. 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यानंतरची मॅच असेल विजेता संघ विपक्ष मध्ये टीम दिशांत 11 चे बजरंग भावाळे बी संघ. भावाळे बी आपण देखील तयारीत राहायचं आहे. मुठवाळ आणि टीम जयदुर्गा सुरई बी संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं आपण जाऊयात, करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस. ऐकूयात सुभाष धुमाळ सरांचा आवाज. खूप खूप धन्यवाद साहिल सेलके, ज्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकत होतो. यंग अँड टॅलेंटेड समालोचक आहेत. 3-1 नक्कीच आपण नेहमीच त्यांना पाहतोय. लाटेलकाचा ऑपरेटर नक्कीच एक उत्कृष्ट स्कोरर आणि उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. अशा तिन्ही भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले आहे स्वर्गीय संतोष कैलास माले यांच्या स्मरणार्थ श्री हरीश कैलास माले साहेबांकडून. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ मुठोलगावचे पोलीस पाटील उत्तम दत्तू पाटील साहेबांकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे स्वर्गीय कोंडीराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद कोंडीराम भोईर यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये जे आकर्षक सन्मानचिन्ह आपण पाहतोय ते सन्मानचिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय मथुरा बलिराम माली यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर बलिराम माली साहेबांकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ज्या ट्रॉफीज पाहतोय त्या ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय टकुबाई जयवंत माली आणि स्वर्गीय योगिता सचिन माले यांच्या स्मरणार्थ श्री सचिन जयवंत माली साहेबांकडून आणि त्यांच्याच माध्यमातून मालिकावीर म्हणून A1 आगरी बॅट देखील आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय मधुकर बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री वासुदेव मधुकर भोईर साहेबांच्या माध्यमातून, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सीरीज जे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय परशुराम गुलाब माले यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद परशुराम माली साहेबांकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर म्हणून एक कूलर आपण जो पाहतोय तो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे केतन दामू माली साहेबांच्या माध्यमातून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. पहिला दिवस मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि जयदुर्गा सुरई बी संघाने गाजवला होता. या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक देखील पाहायला मिळालं आहे. या स्पर्धेमध्ये जर हायलाइट्स पाहिजे झाल्या या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, अनेक विक्रम आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आहेत. नक्कीच आपण पाहतोय वातावरणामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळतोय आणि सकाळपासून नक्कीच आपण क्लायमेटमध्ये या चेंजेस पाहतोय. आमचे दोन्ही पंच खेळपट्टीकडे रवाना होताना आपण पाहतोय हॉटमॅन पळत पाटील सर आणि त्यांच्या समेत निकलेश बजागे सर. आणि निकलेश बजागे सरांची खास खासियत या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे कारण सर्वात चतुर आणि चाणक्य पंच आहेत. 3 पंचापैकी सर्वात 30 नजर नक्कीच आपण पाहतोय, अगदी घारीसारखी नजर आणि मोरासारखे तिखट कान, हे वैशिष्ट्य आपण पाहतोय निकलेश बजागे सरांचं. आज थोडीशा नक्कीच आपण पाहतोय
थोडेसे थकलेले दिसत आहेत, कारण मला वाटतं मॅच खेळून आले आहेत. 40+ क्रिकेट देखील ते नक्कीच खेळत आहेत. आणि थोडीशी आपण पाहतोय दुःखदायक बाब म्हणजे दोन्ही जे पंच आहेत सामने खेळण्यासाठी गेले होते, मात्र पहिल्याच सामन्यामध्ये त्यांच्या संघांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांना लवकरच मोकळं केलं गेलेलं आहे. प्रल्हाद पाटील यांची चांगली बॅटिंग नक्कीच पाहायला मिळाली होती, मात्र ते संघाला विजय करून देऊ शकले नाही. इतर फलंदाजी त्यांना साथ लाभलेली नाही. एखादी किल्ला त्यांनी लढवला होता, मात्र बॅड लक हार्ड लक. तर सलग जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आव्हान आहे ते 24 धावांचं एक माफक आव्हान आपण पाहतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं तर आडी ओली संघाने 23 धाव आपल्याकडे झलकवलेले आहेत आणि 24 धावांचं अवघं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. ते जनमन सरवली बी संघासमोर. 24 चेंडू आणि 24 धावा. बॉल टू रन इक्वेशन. 4 षटकाचा सामना आणि 4 षटकामध्ये 24 धावांचं आव्हान आहे. शोभित चौधरी ज्यांनी मागील सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती आणि त्यांच्या समेत आपण पाहतो हिटमॅन मोनिस पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन. सिंगलने स्वतःच नाही आहे, संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज शोभित चौधरी. मागील सामन्यामध्ये शोभित चौधरी हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 24 धावांचा आव्हान आहे आपण पाहतोय. खास चषक इथे मात्र रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. विनाशकारी विपरीत बुद्धी. इथे मात्र आपण होतो फलंदाज बाद मोनिश पाटील याची गेली संपुष्टात. चौथ्यावर मानकुली संघाने अंकीच आता पाडलेला आहे आणि इथून मात्र अशाच प्रकारच्या स्पर्धा कदाचित या मैदानावर पाहायला मिळतील. इथे मात्र गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग भन्नाट पाहायला मिळाला होता. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवर विराज म्हात्रे. हा सामना नक्कीच जर आरडी ओली संघाने जिंकला तर आमचे धनाजी पाटील मास यांच्याकडून जॉन्टी जोशीसाठी खास आरडी धाब्यावर मेजवानी असणार आहे. इथे मात्र विकेट टू विकेट अगदी बुंद्यात चेंडू हाताळला. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला देखील गेलेला आहे आणि या स्क्वेलेकच्या पंचांनी तिसऱ्या पंचाची ते मदत घेतलेली आहे. मित्रांनो याच मैदानावर आपण पाहणार आहोत 6 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान स्वर्गीय जगदीश मडवीस मुतूचे 20-25चं आयोजन, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. या स्पर्धेची प्रवेश फी 6,000 रुपये असणार आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक 6,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 6,000 रुपये. त्यानंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर हे आकर्षक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये रेफ्रिजरेटर मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीजसाठी, LED TV बेस्ट बॅटरसाठी आणि LED TV बेस्ट बॉलरसाठी देखील दिलं जाईल. तसेच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक कूलर देखील दिला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण
अतुल पाटील, रोनक वजे आणि प्रतीक पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. कमिंग सून नए साल का तोहफा, सुरेख क्रिकेट का धमाका याच मैदानावर पाहायला विसरू नका. ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच निर्णय द्यायचा आहे. नॉट आउट नक्कीच तर खेळ सुरू करायचा आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1-1. आव्हाने ते 24 धावांचं पहिले षटक चांगलं पाहायला मिळते विराज म्हात्रे. आणि अशा प्रकारची गोलंदाजी केली तर कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत देखील हा सामना जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. विराज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर वेलीर मानकुली रोड इन करून वळताना. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 2. नक्कीच अशी लक्ष कधी कधी डिफेंड देखील केले जातात, कारण आपण पाहतोय अशा प्रकारचे लक्ष टार्गेट जे असतात ते सामने नक्कीच फलंदाज आपण पाहतोय सेकंड इनिंगमध्ये जे करतात त्यांना द्विधा मनस्थितीमध्ये घेऊन जातात आणि तिथून मात्र शतरक्षण करणाऱ्या संघाला नक्कीच त्याचा बेनिफिट देखील मिळतो. हो करण्याचा प्रयत्न मात्र दिशा भरकटोय गोलंदाज. पंच फळत पाटील सरांचा वाईडचा इशारा होता. आव्हान दर वाईडच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 नेबर. इथे लॉप केले चेंडूला लॉपटेड फटका. चेंडू निघून जातोय मिड रिजन मधून. सीमा बार गॅप मोठा नाही धावांचा टोटा. हा चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचतोय. आपण सामना पाहतोय आणि ओली विपक्ष जनमन सरवली बी या 2 संघामध्ये. आणि ओली संघाने आपण पाहतोय धनाजी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, मात्र तो निर्णय चुकीचा पाहायला मिळाला होता, कारण त्या निर्णयाला अनुसरून त्यांना फलंदाजी करता आले नव्हते. खास करून जॉन्टी जोशीकडून भरपूर अपेक्षा होत्या, मात्र जॉन्टी जोशी यांनी खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. खरं तर त्याची धावसंख्या सर्वात अधिक होती 10 धावा. मात्र ज्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे नक्कीच तो लौकिक त्याचा फलंदाजीमध्ये इथे पाहायला मिळाला नव्हता. त्याच्या बक्षिसांची खैराट देखील झाली होती आणि अगदी कानाकोपऱ्यातून त्याच्यासाठी असंख्य शुभेच्छा देखील येत होत्या. मात्र त्याच्या पाठरेखांना नक्कीच त्याच्या फॅनला त्यांनी निराश केलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज म्हात्रे. सामोजवळ फलंदाज अल्पेश पाटील. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला लेफ्ट स्वीप आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू आढळून फेके केला जातो, मात्र 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. या 2 धावीने सरवली बी संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. आव्हान आपण पाहतोय अवघ्या 24 धावांचं होतं. पहिले षटक चांगलं राहिलं होतं चिराग म्हात्रे याचं. इथे मात्र चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे. अगदी आपण पाहतोय आणखीन धाव फलंदाज पूर्ण करतात. जॉन्टी जोशी सध्या नक्कीच आपण पाहतो थोडासा बांबोलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दुसरे षटक मार्गस आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 वर पोहोचते. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. मिस टाइम फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विराज यांनी सेफ हँड फलंदाज बाद
आणखीन एक आपण बघतोय जनमन सरवली बी या संघाचा. तंबूच्या आश्रयावर परतल्यात पहिला फलंदाज आपण बाद झाला होता, पाहिला होता 1 धावसंख्येवर. त्यानंतर 12 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. नवी बॅटर आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय, सचिन चौधरी. येणाऱ्या फलंदाजमध्ये प्रशांत पाटील गेल याचं देखील येणं भाग आहे. गेलचा काय खेळ राहिला होता जनमान पिंपळा चषकामध्ये, फर्स्ट क्लास इनिंग त्याची पाहायला मिळाली होती. इथे केवळ चेंडूला टर्न केलेला आहे, फुलटॉस चेंडू होता खरं तर. आपण पाहतोय या स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते, पोहोचते ती या 13 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुरेश मात्र दुसरं षटक चालतोय. बॅकहँड डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतोय या. एक सिंगल धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 14 धावा. जर ही धावसंख्या नक्कीच 30-35 किंवा 40च्या आसपास असते तर एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळाली असते, कारण आणि ओळी संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा बॅकहँड डिलिव्हरी. इथे मात्र वाट पाहिली, वेट अँड वॉच. वाट पाहिल्याने चेंडूची वाट देखील लावली. हा षटकार. धावसंख्या 20 आणि इथून फक्त 4 धावांची आवश्यकता आहे जनमन सरवली बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. काही मॅचेस देखील नक्कीच आमच्यापर्यंत येत आहेत. धनाजी पाटील 40 मध्ये या कधी पदार्पण करणार आहेत आणि कदाचित ते वर्ष 2026 देखील असेल. आणि खरं तर सारंगाव संघाला सर त्यांची खूप गरज आहे. एक गाजलेलं नाव नक्कीच आपण पाहतोय सारंगाव क्रिकेटमधील. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चिनू जोदे गली रिजनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि इथून मात्र एनिमीन 3 धावांची आवश्यकता आहे सरवली बी संघाला विजयासाठी. केवळ इथून एका धावेची आवश्यकता आहे, कारण स्कोर इज लेवल. फक्त एका धावेने दूर आपण बघतोय जनमन सरवली बी संघ. खेळ आपण सुरू ठेवायचा आहे. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. आणि हा मात्र षटकार, विजयी फटका, विजय संपादन केलेले आपण पाहतोय जनमन सरवली बी संघाने. या इनिंगमध्ये खरं तर जॉन्टी जोशी याचं षटक पाहायला मिळालं नाही. जॉन्टी जोशी यांनी जर षटक हाताळलं तर कदाचित हे चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. हार्ड लक जॉन्टी जोशी आणि अभिनंदन जनमन सरवली बी. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचे खरे तर 2 दावेदार आहेत, ज्यामध्ये विशाल पाटील 3 धावा 2 विकेट, प्रणय भोईर 3 धावा 2 विकेट. आणि आता मात्र आमच्या धनाजी पाटील